आता पाहूयात बातम्या विस्ताराने। महत्त्वाची बातमी, आता पहिलीपासून 3 भाषांची सक्ती कराच असं नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलंय। राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला केंद्राकडूनच चपराक देण्यात आली आहे। माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत 3 भाषा शिकण्याचं लक्ष्य, विद्यार्थ्यांच्या 14व्या वयापर्यंत तिसरी भाषा शिकवू शकता असं केंद्रानं म्हटलंय। महाराष्ट्रामधल्या 3 भाषा वादावर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण आहे। केंद्र सरकारच्या शिक्षण धोरण 2020 अनुसार त्रिभाषा सूत्र लागू आहे। मात्र त्रिभाषा सूत्रात लवचिकता असेल, राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही। त्रिभाषा सूत्रात राज्य, क्षेत्र आणि विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या निवडी असतील, परंतु त्यापैकी किमान 2 भाषा या भारतातील मूळ भाषा असाव्यात। 3 भाषांमध्ये सक्षम होऊन विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण होईपर्यंत त्यात स्वतंत्र वाचन आणि लेखनात प्रावीण्य मिळवता यावं, हा केंद्र सरकारचा हेतू आहे। पहिली भाषा अर्थात मातृभाषा 8व्या वर्षात, दुसरी भाषा 11व्या वर्षात आणि तिसरी भाषा 14व्या वर्षी आत्मसात होणं किंवा त्यात प्रावीण्य मिळणं धोरणाला अपेक्षित आहे। शिक्षण हा संविधानाच्या समवर्ती यादीतला विषय असल्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याचा निर्णय संबंधित राज्यावर अवलंबून असेल। या स्पष्टीकरणातून समोर येणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पहिली ते 4थी या प्राथमिक शाळेतच तिसरी भाषा अनिवार्य करा, असं केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणात दिसत नाही। तिसरी भाषा ही वयाच्या 14व्या वर्षी आत्मसात होणं केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाला अपेक्षित आहे। त्यामुळे यावर आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल।